स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बासू मिनी व्लॉग. तर सर्वात आधी तुमचं खूप 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 धन्यवाद. तुमच्याच प्रेमामुळे आज माझे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर आज मी कोणतीही रेसिपी शेअर करणार नाही आहे, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण करणार 2025मध्ये, तेही खूपच फास्टमध्ये. तर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी मी इथे सांगणार आहे 5 टिप्स. तर सर्वात पहिला टिप, जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल, तुम्ही नवीन यूट्यूब ओपन करायचं, जर कोणत्या टॉपिकवर तुम्ही चॅनल काढणार तर ते आधी तुम्ही डोक्यामध्ये फिट करून घ्या. जसं की कुकिंग चॅनल झालं, ब्लॉगिंग चॅनल, अजून खूप प्रकारचे चॅनल असतात, तर तुम्ही तसं ओपन करू शकता. पण जर चॅनल ओपन करताय तर तुम्ही त्याच्यावर ठाम राहा. नाहीतर 4-5 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही बोलणार आता माझे होत नाही, कारण व्यवस्थित नाही, तर मी चॅनलवर व्हिडिओ टाकून काय करू. तसे काही खचून जाऊ नका. तुम्ही जर अपलोड करताय व्हिडिओ तर त्याच्यावर ठाम राहा. एका दिवसात जर तुम्हाला व्ह्यू येत नसेल तर 10 दिवसांनी व्ह्यू येतील, 15 दिवसांनी व्ह्यू येतील, आहे का नाही? ठीक आहे. थर्ड, लॉंग व्हिडिओ टाकत असाल तर ओके, बट लॉंग व्हिडिओ टाकायच्या आधी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाका. जेणेकरून कसे आजकाल काय शॉर्ट व्हिडिओ सगळे बघतात, तुमचा पण व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये येईल, तुम्ही पण जास्त म्हणजे फेमस, असं मी नाही बोलत की डायरेक्ट लगेच तुम्ही फेमस व्हाल, पण तुमचे पण व्हिडिओ शॉर्ट्समध्ये जातील, तुम्हाला पण माणसं बघतील, तेव्हा जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करणार. लॉंग व्हिडिओवर कसं, जर तुम्ही दुसऱ्यांना आपले यूट्यूबचं म्हणजे लिंक पाठवाल तुम्ही, तर ते बघणार, तेवढंच बघणार, त्याच्यानंतर कोण चॅनल आपला बघत नाही. मी पण तसं केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही आधी शॉर्ट्स बनवा, त्याच्यावर तुम्हाला सबस्क्रायबर येतील. जसं जसं तुमचे सबस्क्रायबर वाढत जातील त्याच्यानंतर तुम्ही मग लॉंग व्हिडिओ बघू शकता. म्हणजे फोर्थ आपली टिप्स आहे की तुम्ही आधी शॉर्ट्सवर काम करा, त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ टाका. शॉर्ट्सवर कसे माणसं शॉर्ट जास्त बघतात, जेणेकरून तुम्हाला व्ह्यू पण भेटतील आणि सबस्क्रायबर पण भेटतील. त्याच्यानंतर तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करा. तुमचे ते कसे असतात, जेन्युइन फॅन्स असतात तुमचे, ते सबस्क्रायबर असतात. मग ते कसे होणार की तुमचे शॉर्ट्स बघणार, तेच जाऊन तुमचे लॉंग व्हिडिओ पण बघायला येणार. तुम्ही जर तुमच्या फॅमिलीला किंवा रिलेटिव्हला तुमचे यूट्यूबचा लिंक पाठवलं, तुमच्या चॅनलचं लिंक पाठवलं की ते तेवढ्यापुरतंच बघणार. तुम्ही त्यांना जबरदस्ती नाही करू शकत की तुम्ही आमचा व्हिडिओ बघा म्हणून, आहे की नाही? ते लोक एक व्हिडिओ बघणार, दुसरा व्हिडिओ बघणार, नंतर व्हिडिओ त्यांना कंटाळा होतो बघायला, कोण नाही बघत. आता माझेच घ्या ना, मी जर व्हिडिओ टाकले की माझे 1-2 व्हिडिओला चांगले व्ह्यू आलेले आहेत, नंतर व्ह्यूच नाही आलेले. तसंच तुम्ही शॉर्ट टाका, कोणाला तुमचे चॅनलचे लिंक पाठवू नका. जे जेन्युइन फॅन्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, ते येऊन तुमचे व्हिडिओ बघणार. तसंच तुम्हाला लॉंग व्हिडिओला पण काय बोलतात ते व्ह्यू भेटणार. तसंच तुम्ही नंतर लॉंग व्हिडिओ टाका. आधी शॉर्ट्सवर काम करा, नंतर लॉंग व्हिडिओ टाका. आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हॅशटॅग आणि टॅग. हॅशटॅग वेगळं असतं, टॅग वेगळं असतं. जर तुम्ही हॅशटॅग टाकता, टॅग टाकता, तर तुमचं जे नाव आहे, जे तुम्ही सजेस्ट करता टायटल, ते तुमचं हॅशटॅग टॅग टाकलं की ते सजेशनमध्ये आपले व्हिडिओ जातात, जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहे ते व्हायरल होऊ शकतात. तर तसंच तुम्ही करा. फर्स्ट तुम्ही चॅनलचं नाव ठरवा, खचून जाऊ नका. थर्ड, शॉर्ट्सवर जास्त काम करा. शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त करून तुम्ही टाकायचा प्रयत्न करा. फोर्थ, शॉर्ट्स टाकल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे चांगले जेव्हा सबस्क्रायबर येतील, फॅन्स तुमचे जेव्हा होतील, तेव्हा जाऊन तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका. आणि फिफ्थ, हॅशटॅग टॅग तुम्ही तुमच्या शॉर्ट्सवर आणि लॉंग व्हिडिओवर टाका, जेणेकरून तुमचा जे चॅनल आहे तो सर्च मध्ये जाईल आणि तुमचा व्हिडिओ सगळेजण बघतील. तर सगळेजण बोलतात की 7 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये तुमचे 1000 सबस्क्रायबर होतील, तर ते होत नाही.
मोठे आता यूट्यूबर आहेत तर ते टाकतात तुमच्या 7 दिवसामध्ये सबस्क्राईब होणार आणि तुम्ही ते थंबनेल बघून लगेच तुम्ही त्यांच्या यूट्यूबवर जाता आणि बघता. तर ते तसं नाही होत. आता ते लोक मोठे यूट्यूबर आहेत म्हणून त्यांना व्ह्यू येतात, सबस्क्रायबर येतात, ते चालून जातात. पण आपल्यासारख्या जे नवीन यूट्यूबर आहेत तर ते शक्य नाही. तर तुम्ही मी जसं सांगितलं तसं जर तुम्ही काम कराल तर तुमचं नक्की 100,000 सबस्क्रायबर नक्की होणार. करू शकता जर तुम्ही एका विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे. समजा मी कुकिंगवर व्हिडिओ बनवते, तर मी टायटल टाकणार, हॅशटॅग टाकणार. तसंच तुम्ही @ पण टाकू शकता. जसं की आता रेसिपीमध्ये खूप सारे फेमस यूट्यूबर्स आहेत, जसे की मधुराज, सरिताज किचन, अजून आहेत भरपूर आहेत, निशास रेसिपी. तर तुम्ही या लोकांचे @ लावू शकता. जर त्याचा @ लावला तर त्यांच्या जे फॅन्स आहेत त्यांच्यापर्यंत पण तुमचे व्हिडिओ पोचतील. म्हणजे त्यांनी जर त्या लोकांचे व्हिडिओ बघितले, फेमस यूट्यूबरचे व्हिडिओ बघितले, तर त्यांच्या यूट्यूबच्या खाली पण असं आपण यूट्यूब सर्च करतो की खाली व्हिडिओ येत राहतात. तर तसं तुमचा पण व्हिडिओ सजेशनमध्ये जाईल आणि ते लोक तुमचे पण व्हिडिओ बघतील. तर तुम्ही हॅशटॅगसोबत तुम्ही @ पण लावू शकता. तर ही ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर तुम्ही या ट्रिक्स फॉलो करू शकता जेणेकरून तुमचे 1000 सबस्क्रायबर होतील. तर बस एवढंच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.